तर श्रीकृष्ण जयंतीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे। गिरगावातील इस्कॉन मंदिरामध्ये देखील भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात आता संपन्न होतोय। गिरगावमध्ये देखील श्रीकृष्ण मंदिरामध्ये इस्कॉन मंदिरामध्ये जे आहेत ते भाविकांची गर्दी पाहायला मिळते। आपल्या लाडक्या श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याचा जन्म सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी इथं गर्दी केलेली आहे। भजन जे आहेत ते भाविक म्हणत आहेत आणि आपल्या लाडक्या कृष्णाच्या पूजेमध्ये भक्तीमध्ये सर्वजण तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतं। जन्माष्टमीचा उत्साह जो आहे तो उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय। संपूर्ण देशामध्ये आणि विशेषतः मथुरेमध्ये जसा उत्साह पाहायला मिळतोय तसाच उत्साह मुंबईच्या या गिरगाव चौपाटीच्या या श्रीकृष्ण मंदिरामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळपासून या ठिकाणी विविध कार्यक्रमांची रेलचेल जी आहे ती या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि आता 12 वाजता जे आहे ते आता महाआरतीला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे आणि भव्य दिव्य अशी महाआरती जी आहे ती महाआरती या ठिकाणी पार पडेल आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम जो आहे तो रात्री 2 वाजेपर्यंत सुरू राहील असं मंदिर प्रशासनाकडून कळवण्यात आलेलं आहे। आपण समोर पाहतोय की मनमोहक असं श्रीकृष्णाची मूर्ती जी आहे ती असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याला शृंगार जे आहे ते शृंगार रूपाने आपल्याला पाहतोय की विविध सजावट जी आहे ती मूर्तीच्या अवतीभोवती असलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण मुंबई आणि संपूर्ण देशामध्ये जे आहे ते मोठ्या उत्साहामध्ये जे आहे ते श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम जे आहे ते ठिकठिकाणी पार पडतायत। त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक भक्त या ठिकाणी बसून श्रीकृष्णाच्या भजनामध्ये तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मागे जर आपण पाहिलं तर मोठी गर्दी जी आहे ती गर्दी या गिरगाव चौपाटीच्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये जी लगबग आहे आणि जो उत्साह आहे भक्तांचा तो आपण पाहतो आहोत।